आहे अकोल्याचा भुयारी मार्ग। नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या मार्गाची आज अशी अवस्था का? मे 2022 ला मोठ्या थाटामाटात या विकास कामाचं उद्घाटन झालं आणि दुसऱ्याच बाजूला 2 महिन्यातच येथील समस्यांचं लोकार्पण झालं। भिंतीवर अश्लील लेखन आणि कचरा, ठेकेदारांनी निकृष्ट काम केले आणि प्रशासनाने याला कचरा कुंडीत बदलू दिले। केवळ पाणी आणि अंधारच नाही, हा भुयारी मार्ग आज कचऱ्याचा ढीग बनला आहे। येथे दररोज प्लास्टिक, चिखल आणि घाण साचते। या दुर्गंधीमुळे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झाला आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा भुयारी मार्ग आज सार्वजनिक शौचालय आणि गुन्हेगारीचं केंद्र बनला आहे। इथे पुरेसा प्रकाश नाही, सीसीटीव्ही नाही। याच अंधाराचा फायदा घेऊन इथे गैरकृत्ये, चोरी आणि अश्लील चाळे केले जातात। कोट्यावधी रुपये खर्च झाले, पण ठेकेदाराने निकृष्ट काम केले आणि प्रशासनाने डोळे झाकले। मग या भ्रष्टाचार आणि दुर्लक्षाची जबाबदारी कोण घेणार? ज्या प्रकल्पाचा गौरव देशाच्या मोठ्या नेत्याने केला, तो आज मृत्यूचा सापळा बनला आहे। इथे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आणि रात्री हा मार्ग चोराचा अड्डा बनला आहे।